आज आपल्या अमरावती शहरामधल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सकल हिंदू समाजाने जो प्रदर्शन दाखवलं, जे शक्ती प्रदर्शन दाखवलं, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आपणही टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. जय श्रीराम. खरं म्हणजे एखादी चिंगारी लावायची असते आणि ती चिंगारी लावली काही पोरांनी, ते स्टेजवरही नसतील. एक किरण जोत नावाचा पोरगा कुठे आहे हरवला असेल, करण दोटे कुठे आहे हरवला असेल, पण एक चिंगारी लावली आणि अमरावतीमध्ये आज 25 तारखेला आपण जमा झालो. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. भावांनो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही चिंगारी पाहिजे. दिवस कठीण आहे, दिवस कठीण आहे. बांगलादेशमध्ये 1971 साली 7 कोटी हिंदू होते. 7 कोटी हिंदू होते. 7 कोटी हिंदू होते. किती हिंदू होते? आता किती राहिले? 1 कोटी. आता किती राहिले? कुठे गेले 6 कोटी? काही मुस्लिम झाले, काही मारले गेले, काही मुलींचे लग्न केले, काहींचे मुलं मुस्लिम म्हणून जन्माला आले. 7 कोटीचे किती झाले? अभिमान आहे का याचा? अभिमान आहे का? आता तुम्ही जे उपस्थित आहे इथं, माझी विनंती आहे, जे मी सांगणार ते ऐका. आपल्या परिसरात 50 लोकांना सांगा. जे मी सांगितलं ते पटत असेल तर सांगा, नाही पटत असेल तर सोडून द्या. 10 वेळा संघाच्या गीतामध्ये म्हटलं जाते, जागो हिंदू जागो. हिंदू जागत नाही आणि मग 7 कोटीचा 1 कोटी होते. आजही बांगलादेशमध्ये अत्याचार झाल्यानंतर हिंदू जागला आणि ढाक्याच्या रस्त्यावर 10 लाख हिंदू आला. 10 लाख हिंदू आला. तिथल्या महिलांनी हातात लट घेतला आणि जो येईल त्याला आडवा करायचा, नाहीतरी मरणारच आहे, नाहीतरी मरणार आहे, पण मारून मरल हा संकल्प घेतला तेव्हा कुठं अत्याचार थांबले. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदींनी युनूसचं अभिनंदन नुसतं साधं नाही केलं, युनूसचं अभिनंदन केलं आणि त्याच्यात लिहिलं की तुमचं अभिनंदन करतो, पण बांगलादेशामधल्या हिंदूवर अत्याचार व्हायला नको. मग त्याच्या समर्थनार्थ आजचं शक्ती प्रदर्शन आहे, त्याच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन आहे. जास्त वेळ बोलणार नाही, पण जाग करणार. पहा किती ढोंगी लोक आहे, किती ढोंगी लोक आहे. राफामध्ये पॅलेस्टाईनवर इस्रायलनी हल्ला केला तर आपल्या इथले हिरो हिरोईन नेते आईज ऑन द राफा ट्विटरवर चालवलं, मोर्चे काढले. नालायकांनो, ज्यानं राफाचं आईज ऑन द राफा म्हटलं, तुम्हाला बांगलादेशामधल्या हिंदूवरचे अत्याचार नाही दिसत का रे? असे लोक जर समोर आले, ते कोणी असो, असे लोक जर समोर आले तर त्याला जोड्यानं हाणल्याशिवाय राहू नका. कारण का हे काही मुस्लिम नाही, हे आपले हिंदू लोक आहे. त्यांना राफाचा हिंसाचार दिसते, पण बांगलादेश मधल्या हिंदूवरचा अत्याचार दिसत नाही. बदलापूरमध्ये त्या 2 मुलींवर अत्याचार झाले. तो एक अमोल शिंदे नावाचा होता, नालायक होता.
हिंदू कधी नालायक असलेल्या रावणाचा सत्कार करत नाही. हिंदू कधी दुर्योधनाचा दुशासनाचा सन्मान करत नाही. अरे बदलापूर साठी काल आम्ही बावनकुळेच्या सोबत इथं बसलो. काल बाकीच्यानं अनेक ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधले. महाविकास आघाडीवाले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, उद्धव ठाकरे. मला एकच सवाल त्यांना विचारायचा आहे. अरे उरणमध्ये ती पोरगी, काय नाव तिचं? अरे लक्षात ठेवा, काय नाव तिचं? श्रेया शिंदे. अरे श्रेया शिंदेला त्या नालायक मुसलमानानं मारलं, तिचे स्तन कापून ठेवले. तेव्हा का नाही तुम्ही उतरत रे? तेव्हा का नाही उतरत? अरे बदलापूरचा तो नालायकच आहे अमोल शिंदे. तो तर हैवानच आहे. त्याला तर फाशी झालीच पाहिजे. पण त्या उरणमध्ये त्या श्रेया शिंदेचे स्तन कापले. त्या श्रेया शिंदेला मारून टाकलं. काय गुन्हा होता त्या पोरीचा? फक्त मुसलमान आरोपी आहे म्हणून तुमची शेपूट जर आतमध्ये जात असेल तर तुमच्या जिन्नगानीवर थू आहे का नाही? आता मला सांगा की हे काही दूर नाही. अमरावतीपासून दूर नाही. अमरावतीतल्या नेत्यांना सांगतो, सगळे जे सेक्युलर म्हणतात त्या नेत्यांना सांगतो, अरे परवाच्या दिवशी त्या फ्रेझरपुऱ्यामध्ये एका 50 वर्षाच्या मास्तरनं आमच्या अनुसूचित जातीच्या पोरीची विनयभंग केला. 13 वर्षाची पोरगी, त्याला अटक केली. त्याच्या घरचे लोक, त्याची बायको, त्याचा भाऊ, त्याचा पोरगा त्या पोरीच्या घरी मारायला गेला. धमक्या दिल्या. रिपोर्ट पाठीमागे गेलं. का कोणी काँग्रेसचा माणूस त्या पोरीसाठी समोर येत? का कोणी सेक्युलर त्या पोरीसाठी समोर येत? त्याच्यासाठी आवाज द्यावा लागते विश्व हिंदू परिषदच्या पोरांना. त्याच्यासाठी आवाज द्यावा लागते बजरंग दलाच्या पोराला. अरे कोणाची पोरगी? अनुसूचित जातीची पोरगी. पत्रकारांना सांगतो, त्या मी सीपींना फोन केला की म्हटलं सीपी साहेब तुम्ही पोक्सो मध्ये त्याला अटक केलं, काही हरकत नाही, चांगलं केलं. पण तिच्या घरी पहारा द्या, संरक्षण द्या. या चोरांना झेड+ नका देऊ. आहे का नाही? यायला काही होत नाही. पण त्या पोरीच्या घरी संरक्षण द्या. कारण का तिच्या घरी रात्री त्या मास्तरचा भाऊ, त्या मास्तरची बायको, त्या मास्तरचा पोरगा गेला की माझ्या वडिलाच्या विरोधातली तक्रार वापस घे. काय तुम्ही सगळेजण अशा पोरीच्या संरक्षणासाठी आहात का? मोठ्यानं सांगा. त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही आहात का? हे आवश्यक आहे. अरे कशा गोष्टीवर राजकारण करते? अरे अरे तुम्ही सेक्युलर आहात ना, तुम्ही हिंदूला शहाणपणा शिकवता ना, काही हरकत नाही. मोदीजीनं धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोड 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. सगळ्या उभाटापासून सगळ्यांना त्याचं समर्थन करायला पाहिजे. कारण काय माहित आहे? कंट्रोलचं धान्य भेटते. किती रुपये, किती एका माणसाला किती भेटते? 5 किलो. दादा तुम्हाला किती पोरं आहे? 3. तुमचं अभिनंदन, 2च्या पेक्षा 1 झाले. बाबू लग्न झालं काय? टोपीवाला किती पोरं आहे? 2. तुम्हाला किती पोरं आहे? 1. तुम्हाला किती पोरं आहे? बंटी भाऊ किती पोरं आहे? 1. पण परिस्थिती अशी आहे, यायले जर कंट्रोल भेटलं तर नवरा बायकोचं 2 पोराचं किती धान्य भेटल? 20 किलो.
पण एखाद्याच्या घरी 4x5 पोरं असन तर 20 जणांचं धान्य किती भेटल? 1 क्विंटल. म्हणजे कंट्रोल मध्ये रिक्षाच घेऊन जाते धान्य नेण्यासाठी. खरं आहे का खोटं आहे विचार नाही करत आपण. आणि मग हे 4x5 चे 20 झाले तर 20 जणाले घरकुल कोण देते? नरेंद्र मोदी. 20 जणांचं आयुष्यमानचं कार्ड कोण काढते? नरेंद्र मोदी. 20 जणाले लाडली बहिणा कोण देते? नरेंद्र मोदी. घ्या. आणि हे लक्ष नाही. आणि म्हणून मी सांगितलं राज्यसभेमध्ये की 2 पोरं असन तरच योजना द्या. तुमच्यापैकी किती सहमत आहे? नक्की सहमत आहे का? हात वरत करून सांगा. मग त्याच्यासाठी नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं का सेक्युलर सिव्हिल कोड. अरे या भारतात राहत असाल, या भारताच्या जमिनीत उगवलेलं खात असाल, इथचं पाणी पित असाल, पाणी दे रे, इथलं पाणी पित असाल आणि याच मातीत गाडल्या जात असाल तर अशा सगळ्या लोकांना एक कायदे पाहिजे का आपापल्या मनाप्रमाणे कायदे पाहिजे? एकच कायदा पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? एकच कायदा पाहिजे. आणि ते मोदीजीनं सेक्युलर सिव्हिल कोड, कोण्या धर्माचं नाही, कोण्या जातीचं नाही, भारताचं सेक्युलर सिव्हिल कोड. सांगा हात वरत करून कोणाकोणाला सेक्युलर सिव्हिल कोड पाहिजे? पाहिजे? मग त्या उद्धव ठाकरेला सांगा, त्या शरद पवारला सांगा, त्या सुप्रिया सुळेला सांगा, त्या नाना पटोलेला सांगा का सेक्युलर आहे बाबू? आहे का नाही? सांगा लागल. अरे पाय कायदा आणला मोदीजीने. आता काय झालं? 400 दिले नाही. कायदा आणला, आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवला. कायदा काय आहे? वक्फ बोर्ड. वक्फ बोर्डामध्ये सुधारणा. वक्फ बोर्डामध्ये सुधारणा का पाहिजे? का गरीब मुसलमान आहे त्याच्याच जमिनी खात्यात, त्याच्याच जमिनी लाटतात, कुठं कोर्टात जाता येत नाही. गरीब मुसलमान महिला ज्या 3 तलाकनं पीडित होत्या त्या महिला, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. सुधारणा केली पाहिजे का नाही केली पाहिजे? मोठ्यानं सांगा, केली पाहिजे का नाही केली पाहिजे? मग आपल्याला समोर येणारा जो कोणी माणूस असन, गुलाबीनं बोलत असन, त्याला सांगायचं आम्हाला सेक्युलर कोड पाहिजे, आम्हाला वक्फ बोर्डात सुधारणा पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? पहा इस्रायल मध्ये किती लोक राहतात? फक्त 90 लाख लोक. किती लोक राहतात? म्हणजे 1 कोटीपेक्षा कमी. पण इस्रायल भारी आहे सगळे. आहे का नाही भारी? इस्रायल भारी आहे का नाही? कारण इस्रायल मधला प्रत्येक माणूस लढते. आता नेमलानी म्हणत होते प्रत्येकाला रिव्हॉल्वर देतो. त्याला द्यायचं आहे का नाही ते मला माहित नाही, पण पहिले मला द्या. पहिले मला द्या, कारण का जास्त गरज मला आहे आता. तर इस्रायल मध्ये 90 लाख मध्ये प्रधानमंत्र्याचा पोरगा सुद्धा लढायला जाते. मोदीजीनं कोणती योजना आणली त्याच्यासाठी? कोणती योजना आणली? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. एकाच आवाजात आलं पाहिजे, महिलांकडून पुरुषांकडून. मोदीजींनी देशामध्ये जास्त सैनिक निर्माण झाले पाहिजे. पोरापोरींना स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. मातृभूमीला वाचवता आलं पाहिजे.
जास्त सैनिकाची भरती झाली पाहिजे, दुकानदारही सैनिकासारखा असला पाहिजे, क्लर्कही सैनिकासारखा असला पाहिजे, घरी काम करणारी महिलाही सैनिकासारखी असली पाहिजे. त्याच्यासाठी कोणती योजना आणली? विरोध कोण करते? काँग्रेस. कारण काँग्रेसला माहित आहे काँग्रेसचा उद्देश काय आहे का या देशात दंगली झाल्या पाहिजे. काँग्रेस काय म्हणते की या देशात बांगलादेश करायचा आहे. म्हणते का नाही म्हणत? काँग्रेसवाले म्हणते बांगलादेश करायचा आहे म्हणजे या देशातल्या हिंदूवर अत्याचार करायचे आहे, हे काँग्रेसचं म्हणणं आहे. मग अग्निवीर पाहिजे का नाही पाहिजे? पहा, तुम्ही अमरावतीत राहता, अमरावतीत आजूबाजूला जा. मी व्यावसायिकांनाही सांगतो, त्या म्हणजे मी नाव घेत नाही, पण रहाटगाव रोडवर जेवढे जेवढे मार्केट आहे त्यांनाही सांगतो, बंटी भाऊ सगळ्यांना सांगतो, तुमच्या कारखान्यात फक्त स्वस्त मजुरी द्या लागते म्हणून बांगलादेशीयांना ठेवू नका, रोहिंग्यांना ठेवू नका. कारण का नुसती पैसे वाचवासाठी कृपा करून त्याले थारा देऊ नका. नांदगाव पेठच्या मस्जिदीन परिसरामध्ये लुंगी लावून संध्याकाळचे रोहिंगे फिरतात. पाच दूर नाही आपण आपल्या जवळ आलंय, सगळं संकट जवळ आलंय. हो, सगळं संकट जवळ आलंय आणि त्याच्यामुळं हे गोष्ट करणं आवश्यक आहे. मी बंटी भाऊला एक साईड सांगितलं की बंटी भाऊची ताकद जोरदार आहे. आता माझी एकच विनंती राहणार आहे. मला एका जणाने सांगितलं की मंदिर कोणी तोडले आजपर्यंत? बादशाहनं. बौद्धाच्या मूर्ती कोणी तोडल्या? अफगाणिस्तान मध्ये बादशाहनं. असा कोणी हिंदू दिसला का हो की ज्यांनी मस्जिदवर हमला केला म्हणून? कारण हिंदू कधीच हिंसक नाहीये, पण हिंदू एकजूट नाहीये. आणि हिंदू एकजूट होण्यासाठी एक फक्त गोष्ट सांगतो की रोज नाही, फक्त शनिवारी 7 वाजता आपल्या परिसरामध्ये जिथं कुठं मंदिर असल तिथं 7 वाजतापासून 7:15 पर्यंत फक्त आरतीसाठी जमा व्हा. 7 वाजतापासून 7:15 पर्यंत. कोणी प्रवासात असल तर आजूबाजूचं मंदिर पहा, 7 वाजता जमा. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण एकत्र जमा होत नाही. कमीत कमी आपण अमरावती जिल्ह्यात हे राबवू का 7 वाजतापासून 7:15 पर्यंत मंदिरात आरती करू आणि तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत होतील. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे, लव जिहाद होत असेल धावून जा, लँड जिहाद होत असेल, अतिक्रमण करत असेल धावून जा. एखादा जर का अवैध काम करत असेल पोलिसांना सांगा, पोलीस आपले मित्र आहे, पोलिसांना तातडीनं सांगा. आणि पोलिसांना सांगून फक्त जागरूक राहा. जागाल तर वाचाल, जागणार नाही तर वाचणार नाही. हाच संदेश कृपा करून प्रत्येकाने 50 लोकांपर्यंत पोहोचवा. झोपलेल्याला जाग करता येते, झोपीचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. आपण सोंग घेतलेलं नाही. हिंदू थोडासा निद्रिस्त झाला होता, हिंदू थोडासा ग्लानीमध्ये गेला होता. तो जागा होतो आहे आणि जागा झाल्यानंतर तो खतरनाक होतो. हे बांगलादेशामधल्या 1 कोटी हिंदूंना दाखवून दिलंय. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा आणि त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी सकल हिंदू समाजाचा जोरदार म्हणा विजय असो. सकल हिंदू समाजाचा
बांगलादेशातल्या हिंदूपर्यंत आवाज गेला पाहिजे. सकल हिंदू समाजाचा आज ज्या संघटनांनी, संत महात्म्यांनी, शिवप्रतिष्ठाननी, सगळ्या हिंदू संघटनांनी जे आज आपल्याला एकत्र आणलं, काही दानी लोकांनी त्याच्यामध्ये आपला हातभार लावला, त्या सर्वांच्या साठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.